शरद पवारांनी लोकसभेचं रणशिंग फुंकलं। महाविकास आघाडीच्या सभेत शरद पवारांकडून सुप्रिया सुळेंच्या उमेदवारीची घोषणा। बहुमतानं विजय करण्याचं मतदारांना आवाहन। कोल्हापूर लोकसभेसाठी महायुतीचा नवा डाव। शाहू महाराज छत्रपतींच्या विरोधात समरजित घाटगे उतरणार मैदानात। घाटगेंना उमेदवारी दिल्यास दोन्ही राजघराण्यात होणार काटेकी टक्कर। मला माझ्या कडेवर माझी पोरं खेळवायची आहेत। सध्या महाराष्ट्रात दुसऱ्याची मुलं खेळतायत। नाशिकमधील मेळाव्यातून राज ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माझी काळजी घ्या, पुढे मी तुमची काळजी घेईल। पंकजा मुंडेंचे कार्यकर्त्यांना आवाहन, तर मुंडेंकडून लोकसभेचे संकेत। उद्या शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर येण्याची शक्यता। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची सभा। काका पुतण्यांचा संवाद होणार का, याकडे महाराष्ट्राचं लक्ष। आमदार भास्कर जाधवांचं कार्यकर्त्यांना भावनिक पत्र। कार्यकर्त्यांना उद्या एकत्र येण्याचं आवाहन। जाधव वेगळी भूमिका घेणार का, याकडे लक्ष। महाविकास आघाडीमध्येच 15 जागांवर एकमत नाही। प्रकाश आंबेडकरांचा मोठा गौप्यस्फोट, तर तिन्ही पक्ष 5 मतदारसंघांवर ठाम, त्यामुळे तोडगा नाही आंबेडकरांचं विधान। कन्नड सहकारी साखर कारखान्यावर केलेली कारवाई राजकीय सुडापोटी। रोहित पवारांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल। केंद्रीय मंत्रिमंडळाची 13 मार्चला शेवटची बैठक। मोदींच्या निवासस्थानी बैठकीचं आयोजन। पंतप्रधान मोदी मोठे निर्णय घेण्याची शक्यता। हिमाचलमध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता। काँग्रेसचे 6 तर 3 अपक्ष आमदार उत्तराखंडमध्ये दाखल। राज्यसभा निवडणुकीमध्ये भाजपला मतदान केल्यानंतर खळबळ। गोखले पुलाच्या पुनर्बांधणीमध्ये चूक। गोखले बर्फीवाला पुलाचं सूत काही जमेना, तर गोखले पुलाच्या बांधकामात चूक झालीच नाही। आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची माहिती। शरद पवारांनी घेतली अनंतराव थोपटेंची भेट। थोपटेंच्या निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये खलबतं। नागपुरात 2 ठिकाणी नागरिकांना विषबाधा। त्रिमूर्ती नगरमध्ये 20 ते 25 जणांना विषबाधा, तर थालीपीठ खाल्ल्यानं विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती। सोन्याच्या दराचा नवा उच्चांक। सोने प्रति तोळा 65,298 रुपयांवर, तर मार्चच्या पहिल्याच आठवड्यात सोन्याच्या दरात तब्बल 2,700 रुपयांची वाढ। नागपूरमधील अंबाझरी धरणावर एस्केप गेट उभारण्याचा निर्णय। धरणाचं बळकटीकरण करण्यासाठी 10 मार्चला काढणार कार्यादेश। कोकण मराठवाड्यानंतर आता उद्धव ठाकरेंचा मोर्चा विदर्भाकडे। 13 मार्चला उद्धव ठाकरेंचा विदर्भाचा दौरा। अमरावतीच्या जागेवर भाजपचा उमेदवार हवा। स्थानिक नेत्यांची पालकमंत्री चंद्रकांत पाटलांकडे मागणी। मालदीवचे माजी राष्ट्रपती मोहम्मद नाशीद यांनी मागितली पर्यटन बहिष्काराच्या बद्दल भारतीयांची माफी मागत केलं भारतीय पर्यटकांना मालदीवमध्ये येण्याचं आवाहन। इंदापूरच्या कांदल गावात मराठा समाजाचे कार्यकर्ते आक्रमक। आरक्षण मिळेपर्यंत राजकीय पुढाऱ्यांना कांदल गावात गावबंदी। कोणताही प्रचाराचा बॅनर लागू देणार नसल्याचा गावकऱ्यांचा इशारा। पश्चिम रेल्वेतून विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून 157 कोटी रुपयांचा दंड वसूल। गेल्या वर्षीच्या तुलनेत दंड वसुलीत 35% वाढ। शिमग्यासाठी कोकण मार्गावर रेल्वेकडून विशेष गाड्यांची सोय। गर्दी कमी होण्यास मदत होणार, तर रेल्वे गाड्यांचं आरक्षण देखील सुरू। भारताच्या यूपीआय पेमेंट सिस्टीमचा नेपाळमध्येही विस्तार। नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।